विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी आम्ही ज्येष्ठ सहकारी आम्ही गमावला आहे. खरं म्हणजे टेंबू योजना असेल, त्यांच्या मतदारसंघातले अनेक प्रकल्प असतील, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम असेल, मतदारसंघामधले प्रश्न त्याला वाचा फोडण्याचं काम असेल, त्यांनी अनेक प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केले. अतिशय धडपडीचा माणूस, सर्वसामान्य माणूस आणि अतिशय साधा सोपा माणूस आणि स्वच्छ मनाचा आमचा सहकारी हरपलाय. फार मोठं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. अनिल भाऊ बाबर यांचं दुःखद निधन झालं. हे पश्चिम महाराष्ट्रासाठी झालेली फार मोठी हानी आहे आणि खास करून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर त्यांनी दिलेला लढा हा अभ्यासपूर्ण आणि रिझल्ट घेणारा असा त्यांचा तो लढा होता. अनिल भाऊ बाबर यांनी दुष्काळी खोऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं स्वतःचा लढा जीवन ठेवला. आज त्यांचं निधन हे माझ्यासाठी एक माझा थोरला भाव, माझा गुरु गेल्यासारखी माझी भावना आहे. आजची सकाळ आमच्याकरता काळी पहाट म्हणून उगवलेली आहे आणि सकाळीच टी व्हीवर बघल्याबरोबर आम्हाला खूप दुःख झालं. एक आमचे सहकारी, एक ज्येष्ठ सहकारी की जे चार टर्न विधानसभेचे सदस्यत्व आहे. ग्रामपंचायतच्या सरपंचाचं त्याने 19व्या वर्षी पद भूषवलं. जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले, सभापती राहिले आणि राजकारणामध्ये एक विनम्रपणे काम करणारा एक आमचा सहकारी हरवल्याच्या दुःख वेदना आम्हा सर्व लोकांना आहे. आमच्या सर्व आमदारांचं एक मित्र, एक वडील, एक मोठे भाऊ हे गेल्याच्या भावना आमच्या या ठिकाणी आहेत. आमदार मी अनेक पाहिलेत, परंतु अनिल बाबर सारखा अनिल बाबरच आमचे ज्येष्ठ होते. आपल्या कामाशी काम, माझ्या मतदारसंघामधलं माझं काम करायचंय. पाणी प्रश्न हा त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. माझा तालुका हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. या सर्व गोष्टीकडे त्यांचं बारकाईने लक्ष असायचं. आम्ही जेव्हा उठाव केला, एकनाथ शिंदे साहेबाला साथ देणारा सर्वात प्रथम तो आमदार होता. एका बेंचवर बसलेलो, एका सभागृहात एका आजूबाजूला बसलेलो आम्ही लोक. आज तो आमच्यात नाहीये आणि तो आता आम्हाला पाहायला मिळणार नाही. हे दुःख आम्हाला विसरतात.